हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमामि विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लेसन 6, याच्यामध्ये अध्याय 2, भगवद्गीता अध्याय 2, श्लोक संख्या 11 ते 19 आणि त्याचबरोबर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 17 हा सुद्धा पाहणार आहे। आणि या धड्यामध्ये आपल्याला एक उपमा पण अभ्यास करायची आहे, 2रा अध्याय आणि 17वा श्लोक। तर उपमा काय आहे ते मी सांगून ठेवतो, ती तुम्हाला शोधून व्यवस्थित लिहायची आहे। तर 2ऱ्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये उपमा अशी आहे की औषधाचा प्रभाव आणि आत्म्याचा प्रभाव हा संपूर्ण शरीरभर पसरतो। ही उपमा तुम्ही तयार करायची आहे। तर 17व्या श्लोकामध्ये एक क्लोजबुकचा प्रश्न पण आहे, तर तो क्लोजबुकचा प्रश्नही आपण चर्चा करूया। तर त्याच्यात असं सांगितलंय, आत्म्याचा आकार केवढा आहे आणि त्याच्या अस्तित्वाची लक्षणं काय आहे। तर याचं उत्तर पण पाहूया आपण। तर आत्मा संपूर्ण शरीराला व्यापून आहे, संपूर्ण शरीरात त्याचं चैतन्य पसरलेलं आहे। जीवाच्या शरीरातल्या उपस्थितीचं लक्षण हे व्यक्तगीत चेतनेद्वारे कळून येतं। शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव हेही आत्म्याचं एक लक्षण आहे। आणि हा चैतन्याचा प्रभाव जो आहे तो प्रत्येकाच्या शरीरापुरताच मर्यादित असतो। एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही। आणि ह्या आत्म्याचा आकार केवढा आहे तर या संदर्भामध्ये श्वेताश्वतर उपनिषद 5.9 हा संदर्भ देण्यात आलेला आहे। तर याचं परिमाण असं सांगितलंय, केसाचं जे टोक आहे त्या टोकाचे 10,000 भाग केल्यानंतर एक छोटा भाग जो उरेल तेवढा आत्म्याचा आकार आहे। बालाग्र शतभागस्य शतिधा कल्पितस्य च, अशा पद्धतीने श्वेताश्वतर उपनिषदमध्ये हा संदर्भ देण्यात येतो। तर आज आपण पाहूया 11वा श्लोक, आणि 11व्या श्लोकामध्ये काय आहे हे भगवंत काय सांगू इच्छित आहेत तर त्या संदर्भात आपण पाहूया। तर हा महत्वाचा श्लोक आहे। श्लोक तुम्ही वाचणार आहात। मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय श्लोक कसे वाचायचे असतात ते, तर त्या पद्धतीने आपण पाहूया। हा 11वा श्लोक जो आहे हा महत्वाचा असल्या कारणामुळे मी पहिल्यांदा हा श्लोक वाचून दाखवतो, त्या पद्धतीने तुम्हीही पाठांतर करायचं आहे। श्री भगवान उवाच अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। आता या ठिकाणी आपण पाहूया की काय महत्वाच्या गोष्टी आहेत। तर या ठिकाणी असं सांगण्यात येतं की भगवंतानी काय केलं तर तात्काळ गुरुपद स्वीकारलं आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे तू योग्य रीतीने बुद्धिमान नाहीयेस असं म्हणून त्याला खडसवलं। भगवंत म्हणाले की तू तर एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलतोयस, पण तू जाणत नाहीयेस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचं ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृत अवस्थेबद्दल शोक करत नाही। तर या पूर्णपणे जे तात्पर्य श्रील प्रभुपादांनी दिलंय तर त्यामध्ये आपण पाहूया की काय अंडरस्टँडिंग आपल्याला प्राप्त होतं। तर काही मुद्दे आहेत ते आपण चर्चा करू। ते मुद्दे असे आहेत, पहिला मुद्दा की ज्ञानाची व्याख्या म्हणजे काय, तर जड आणि चेतन
आणि त्या दोघांचेही नियंत्रण यांच्याबद्दल जाणणे होय. आता ज्ञानाचे वेगवेगळे स्तर आहेत. हा मुद्दा क्रमांक 2 आहे. राजकारण, समाजशास्त्र, धार्मिक तत्व. तर तिसऱ्या मुद्द्यात आपण असं पाहूया की राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावं अशा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हतं की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दलचं ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुढचा मुद्दा असा येतो की या ज्ञानाच्या अभावामुळे त्यांनी मी महान व्यक्ती आहे असा आव आणायला नको होता. पुढचा मुद्दा येईल की विद्वान व्यक्तीची व्याख्या की या शरीराचा जन्म झाला आहे, आज न उद्या निश्चितपणे या शरीराचा नाश होणार आहे, म्हणून आत्मा जेवढा महत्वाचा आहे तेवढं शरीर महत्वपूर्ण नाहीये, हे जो जाणतो तो खरा पंडित आहे. आणि भौतिक शरीराची कोणत्याही प्रकारची स्थिती, त्यामुळे आपण शोक केला नाही पाहिजे. कधी लहान बाळ असेल, कधी तरुण असेल, कधी प्रौढ असेल आणि कधी म्हातारा असेल आणि कधी तो शरीर सोडेल. पण या परिस्थितीमुळे कोणी विचलित होऊन जाता कामा नये. ही पंडित माणसाची स्थिती आहे. तर हे काही मुद्दे या 11व्या श्लोकातून येतात आपल्याला. तर आपण आता पुढचा श्लोक पाहूया, 12वा श्लोक. तर 12वा श्लोक जो आहे हा संपूर्णपणे मायावाद या प्रकरणाचं खंडन करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर वाचूया आपण काय श्लोक आहे ते. तर ह्यात असं दिलंय, न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन आणि सर्व उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असं नाही आहे आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असंही नाही आहे. त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं सर्वांचं, ते भूतकाळातही होतं अस्तित्वात, वर्तमान काळातही अस्तित्वात आहे, हे सगळेजण पाहतायत एकमेकांना, आणि भविष्य काळात सुद्धा त्यांचं अस्तित्व अखंडपणे चालू राहील. मग अशा परिस्थितीमध्ये का शोक करायचा किंवा शोक करण्याबद्दल कोणतंच कारण शिल्लक राहत नाहीये असं भगवंत इथे क्लिअर कट सांगतायत. आता या संदर्भामध्ये कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद अशा 2 उपनिषदांमधला संदर्भ या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि जो श्रील प्रभुपादांनी आपल्या तात्पर्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्या संदर्भात जो श्लोक आहे तो आपण पाहूया. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान ततामस्थं ये अनुपश्यन्ति धीरास्तेषां शांतिः शाश्वती नेतरेषां. तर या संदर्भात काही मुद्दे येतात की वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे. दुसरा मुद्दा येतो की तेच पुरुषोत्तम भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे म्हणजे परमात्मा रूपाने प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि तिसरा मुद्दा उपस्थित होतो, जे संतजन त्या भगवंतांना हृदयात आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. अशा पद्धतीने हे संदर्भ कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर आता आपण पाहूया की कुठले मायावादी जे असतात ते कुठल्या कुठल्या प्रकारे वेगवेगळे तर्क प्रस्तुत करतात आणि त्या तर्कांचं खंडन कुठल्या प्रकारे करता येतं. तर मायावादी सांगतात मोक्षानंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो आणि आपलं अस्तित्व गमावतो. म्हणजे ते काय म्हणतात की जीवात्म्याचा एकात्मवाद म्हणजे
मोक्षानंतर जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो आणि त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जातं. भगवंत याचं खंडन करतायत इथे. तर भगवंत सांगतायत आत्मा अविभक्त आहे. 2 अध्याय 13व्या श्लोकामध्ये मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे जर तुकडे करता येत नाहीत, तर जीवात्म्याचं विभाजन जर झालं नसेल तर झालं असतं समजा, तर परमात्मा सुद्धा विभाजनीय झाला असता ना. तर हे या मुद्द्याचं खंडन आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मायावादी उपस्थित करतात की मोक्षानंतर जीवात्मा ब्रह्मामध्ये विलीन होतो आणि आपलं अस्तित्व गमावतो. पण 24व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात आत्मा तर अविद्राव्य आहे. त्यामुळे डायरेक्टली या संकल्पनेचं किंवा तर्काचं खंडन होतं. पुढचा मुद्दा मायावादी उपस्थित करतात की फक्त बद्ध अवस्थेतच आपलं वैयक्तिक अस्तित्व असतं. म्हणजे जोपर्यंत जीवात्मा बद्ध झालेला आहे या भौतिक जगतामध्ये, तोपर्यंतच त्याचं अस्तित्व जे आहे ते वैयक्तिक आहे आणि नंतर मात्र ते एकमेकांमध्ये मिसळून जातात. आता याचं खंडन भगवंत करतात की या सिद्धांताला सुद्धा पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भगवान कृष्ण सुद्धा सांगतायत की भविष्य काळात भगवंत आणि इतरांचं स्वतंत्र अस्तित्व हे निरंतर चालू राहणार आहे. या सिद्धांताला श्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिलेली नाही. तर श्रीकृष्णांचं हे विधान अधिकृत आहे, कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, नाहीतर ते भगवंत झालेच नसते. तर अशा पद्धतीने त्याचं खंडन करता येईल. मायावादी सांगतात स्वतंत्र अस्तित्वाबद्दल सांगितलेलं वचन हे आध्यात्मिक नसून भौतिक आहे असं ते म्हणतात. आता याचं खंडन भगवंत करतायत. जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे, तरीही श्रीकृष्ण स्वतंत्र त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल काय? कृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्व ही बद्दल त्यांचं आहे त्याबद्दल ते निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व किंवा व्यक्तित्व अनेकविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केलंय आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्यापासून गौण आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम असं त्यांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे या तर्काचं, मायावादी तर्काचं सुद्धा भगवंत इथे खंडन करतात. तर श्रीकृष्णांनी आपलं स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवलं आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्धजीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहणार नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाबद्दल शिक्षण देण्यास असमर्थ आहे. म्हणून तर वेदांची वाणी अशी करण्यात आली आहे की वेद हे अपौरुषेय आहेत. अपौरुषेय या शब्दाचा अर्थ आहे की सामान्य माणसाद्वारा वेद हे निर्मित नाहीत. वेद हे भगवंतांद्वारा निर्मित आहेत, ज्यांच्यामध्ये 4 प्रकारचे दोष नाहीत. मनुष्यामध्ये 4 प्रकारचे दोष असतात. 1, त्याची इंद्रिय अपूर्ण आहेत. 2, त्यामुळे तो भ्रमित होतो. 3, त्यामुळे तो चुका करतो. आणि या चुकांवर पांघरून घालण्यासाठी 4, तो लोकांना फसवतो. तर हे जे दोष मनुष्यांमध्ये आहेत, हे दोष भगवंतांमध्ये नाहीत. त्यामुळे भगवंतांपासून प्राप्त होणारं जे ज्ञान आहे, वेद आहे, त्याला अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा मायावादी प्रस्तुत करतात की या श्लोकामध्ये जे अनेकत्व सांगण्यात आलेलं आहे ना, ते रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आलेलं आहे असं मायावादी म्हणतात. आता याचं खंडन भगवंत करतात की पूर्वीच्या श्लोकांमध्ये शारीरिक संकल्पनेचं संपूर्णपणे खंडन करण्यात आलेलं आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच जर निंदा केली असेल भगवंतांनी, तर पुन्हा शरीर विषयक रूढीला चिकटून असणारं विधान भगवान कृष्ण कशा पद्धतीने करू शकतील? हे कसं काय शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे
आणि याची पुष्टी रामानुजाचार्यांसारख्या श्रेष्ठ आचार्यांनी केलेली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलंय, उल्लेख आहे की जे भगवंतांचे भक्त आहेत ना, केवळ तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः. त्यामुळे हाही मुद्दा खंडन झालेला आहे. त्यानंतर मायावादी अजून एक मुद्दा प्रस्तुत करतात की स्वतंत्र व्यक्तित्व जे आहे ना, हे भौतिक सृष्टीशी संबंधित आहे. आता याचं खंडन भगवंत अशा पद्धतीने करतात. ते सांगतात की जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असतं तर भगवंतांनी गीतेचा उपदेश करण्याची आवश्यकताच नव्हती ना. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचं अनेकत्व जे आहे ही वास्तविकता आहे. आणि वर जो कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये श्लोक आलाय, नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. हे अनेकत्व आहे की सर्व नित्य जीवांमध्ये भगवान परमनित्य आहेत, सर्व चेतन जीवात्म्यांमध्ये भगवान परमचेतन आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. आणि जे भगवंतांचे भक्त आहेत ना, तेच केवळ या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. आणि अभक्तांबद्दल बोलायचं झालं तर प्रभुपाद एक छान उदाहरण देतात की एक अभक्त आहे जो श्रीकृष्णांना शरण गेलेला नाहीये, आणि त्या माणसाने जर अशी चेष्टा केली की भगवद्गीतेतील शिकवणूक काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर त्याचा परिणाम काय होईल. तर मधाची बाटली आहे आणि एखादा त्या बाटलीला बाहेरनं चाटण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला कदापिही हे शक्य होणार नाही की आतमध्ये बाटलीमध्ये जो मध आहे त्या मधाची चव त्याला कधी प्राप्त होणार नाही. त्याला काय करावं लागेल की ते मधाची बाटलीचं झाकण उघडावं लागेल, तो मध त्याला प्यावा लागेल आणि त्यानंतरच त्याला मधाची मधुरता कळेल. त्याचप्रमाणे हा भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ या 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या भक्ता व्यतिरिक्त कोणीही भगवद्गीता जाणूच शकत नाही. आणि ज्या व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वाबद्दल द्वेष करतात त्यांना गीतेतल्या रहस्याला स्पर्शही करणं शक्य नाही किंवा त्याचा उलगडा कदापिही होणार नाही. आणि या ठिकाणी मायावाद्यांचा पूर्णपणे पराभव झालेला आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला वॉर्निंग दिलेली, साक्षात भगवान श्रीकृष्ण, की मायावादेर भाष्य शुनिले है सर्वनाश. आणि असंही सूचित केलेलं आहे की मायावादी तत्वज्ञानाचा जो व्यक्ती स्वीकार करतो तो गीतेतलं जे वास्तविक रहस्य आहे ते त्याला कधीही उलगडत नाही किंवा तो कधीही भगवद्गीतेतलं रहस्य जाणू शकत नाही. तर अशा पद्धतीने 12वा हा महत्वाचा श्लोक, तर तो श्लोक आपण पाहिला. आता आपण पाहूया 13वा श्लोक. आणि याचं शीर्षक आपल्याला असं देता येईल, धीर मनुष्य म्हणजे काय. तर 13वा श्लोक आहे अतिशय महत्वाचा. प्रभुपाद खूप वेळा हा श्लोक कोट करतात. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. आता ह्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण पाहूया. ते मुद्दे असे आहेत की ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती, परमात्मा, आध्यात्मिक भौतिक प्रकृती या सर्व गोष्टींचं ज्ञान आहे ना, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी असं म्हटलं जातं. बौद्धिक ज्ञान किंवा ज्याचा खूप उच्च बुद्ध्यांक आहे अशाला ज्ञानी म्हटलेलं नाहीये इथे. तर धीर मनुष्य म्हणजे कोण? जो जाणतो जीवात्मा कोण आहे, त्याची मूळ स्थिती काय आहे, परमात्मा कोण आहे, भौतिक जगत काय आहे, आध्यात्मिक जगत काय आहे, आणि या सर्वांचे जे नियंत्रक आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दलही जो जाणतो त्याला खरा धीर किंवा ज्ञानी मनुष्य म्हटले.
आणि याची लक्षणं काय आहेत धीर मनुष्याची? शरीराच्या स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य कधीही गोंधळून जात नाही. हा, कारण शरीर वेगवेगळ्या अवस्थांमधनं जाणारच आहे. कधी ते एक लहान बालक असणार आहे, कधी एक छोटा मोठा बालक होणार आहे, कधी तो कुमार होणार आहे, कधी प्रौढ होणार आहे, कधी वृद्ध होणार आहे आणि कधी शरीर सोडणार आहे. मग शरीराची अशी झालेली जी सगळी स्थित्यंतर आहेत त्याच्यामुळे जो गोंधळून जात नाही त्याला धीर म्हटलेलं आहे. आणि ही जी सगळी द्वंद्व आहेत ही द्वंद्व तो सहन करतो. या सगळ्या द्वंद्वांचं वर्णन पुढच्या श्लोकात म्हणजे 14व्या श्लोकात केलेलं आहे. आणि ह्याचा परिणाम काय होतो 15व्या श्लोकात सांगितलंय भगवंतानी. असा मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी पात्र ठरतो. आणि आता आपण पाहू की कोणत्याच बाबतीत शोक करण्याचं कारण का नव्हतं. तर भीष्म किंवा द्रोणाचार्य यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोक करण्याचं काही कारण नव्हतं. उलट परिणाम काय होणार होता? जुन्या वृद्ध शरीरातून त्यांना एक नवीन शरीर प्राप्त होणार होतं आणि ते स्थानांतरण करणार होते त्यांच्या शरीराचं आणि त्यांना पुन्हा नवतारुण्य प्राप्त होणार होतं. मग असं असल्यामुळे वास्तविकरित्या अर्जुनाने आनंदित होणं अपेक्षित आहे. कशाला शोक करायला पाहिजे? आणि भीष्म आणि द्रोण हे थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढच्या जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती. किंबहुना निदान भौतिक जगतातलं सर्वश्रेष्ठ स्थान स्वर्गलोक या ठिकाणी श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्याची तर प्राप्ती तर होणारच होती 100%. मग अशा दोन्ही परिस्थितीमध्ये शोक करण्याचं काय कारण आहे? आता या ठिकाणी काय आहे? मायावादाचा पराभव आहे आणि वैष्णव तत्वज्ञान सिद्ध होत आहे. कारण जीवात्म्याचा एकात्मतावाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाही. दुसरा की जीवात्म्याचं जर विभाजन झालं असतं तर परमात्माही विभाजनीय झाला असता. मग परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे याही सिद्धांताचं उल्लंघन झालं असतं. आता गीतेमध्ये निश्चितपणे सांगण्यात आलंय की परमात्म्याचे नित्य अंश अस्तित्वात असतात आणि ते सनातन कालासाठी उपस्थित असतात. त्यांना क्षर असं म्हटलेलं आहे. कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव असतात ना, हे नित्य रूपामध्ये अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही त्यांचं आंशिक अस्तित्व कायम राहतं. ममाई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असं शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्यापेक्षा भिन्न असतो. याची उपमा पाहू आपण कशा पद्धतीने आपण हे समजू शकतो. आता पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे काय होतं? त्या पाण्यामध्ये आकाशातले सूर्य चंद्र तारे आपल्याला दिसतात. तर या तारे सूर्य चंद्र यांची तुलना जीवात्म्यांशी करता येते. तारे जे आहेत हे असंख्य आहेत, अगणित आहेत. त्याच पद्धतीने जीवात्मा सुद्धा असंख्य आहेत, अगणित आहेत. तर हे सगळे जीवात्म्याशी कंपेअर करता येतात. आता त्याच्याच बरोबर आपल्याला पाण्यात प्रतिबिंब पडतं तेव्हा त्याच्यात चंद्र किंवा सूर्य पण दिसू शकतो. आता चंद्र हा एकटाच आहे, सूर्य हा एकटाच आहे. मग त्यांची तुलना परमात्म्याशी किंवा परमेश्वराशी करता येते. त्यामुळे हा प्रतिबिंबाचा सिद्धांत आहे ना, तो इंडिव्हिज्युअल जीवात्म्यापेक्षा भिन्न आहे. आता वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व हे अर्जुनाने केलंय आणि परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभातच भगवंत सांगून देत आहेत की दोघे एका स्तरावर नाही आहेत. जर कृष्ण आणि अर्जुन हे दोघेही एकाच स्तरावर असते,
एकाच पातळीवर असते. तर श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरले नसते आणि त्यांच्यातला गुरु आणि शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघे एकाच पातळीवर आहेत याचा अर्थ दोघांमध्येही 4 दोष आहेत असं सिद्ध होतं. मग दोघेही मोहित जर झाले असते तर त्याच्यातल्या एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काय आवश्यकताच नव्हती ना. आणि अशा पद्धतीने जर दोघे एका पातळीवर आहेत तर उपदेश कोणाला द्यायचा, तो निरुपयोगी ठरला असता. कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रमाणित गुरु बनू शकत नाही. मग या परिस्थितीमध्ये सर्वथा मान्य केलं पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते निश्चितपणे श्रेष्ठ आहे. आता हे सगळं जे आपण ऐकलं याच्यावर तुम्हाला एक मी होमवर्क देतो. तो होमवर्क काय आहे तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. मायावाद आणि भक्तियोग याच्याबद्दल तुम्ही तुमचा साक्षात्कार लिहायचा आहे आणि तो लिहून तुमच्या शब्दामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी अर्धा फुलस्केप भरून आणि जास्तीत जास्त 1 फुलस्केप भरून तुमचा साक्षात्कार तुम्ही लिहिला पाहिजे की मायावादाचं खंडन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि भगवंतांना कोण जाणू शकतं आणि का जाणू शकतो. तर हा तुमच्यासाठी होमवर्क राहील. पुढचा श्लोक आपण वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा अपायिनो अनित्यम ताम स्थितिक्षस्व भारत. द्वंद्व सहनशीलतेचं कारण या ठिकाणी भगवंत सांगताय की प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनुष्याने आपलं कर्तव्य पालन मात्र केलंच पाहिजे. का तर ही जी सुखदुःख आहेत, हिवाळा उन्हाळा यासारखी द्वंद्व आहेत, ही कालांतराने विनाश पावणारी आहेत. आणि ती सुखदुःख कशी निर्माण होतात तर इंद्रियांना जी जाणीव होते त्याच्यापासून ही सुखदुःख निर्माण होतात. तर इंद्रियांना जी जाणीव होते, आता मला खूप उकडतंय, आता मला थंडी वाजतीये, आणि मनाला जी जाणीव होते आता माझ्या जीवनात दुःख आलंय, आता माझ्या जीवनात सुख आहे, तर ती इंद्रियांना जाणीव होते त्यामुळे ती निर्माण होतात. मग मनुष्याने काय केलं पाहिजे, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे की क्षुब्ध न होता ती सहन करणं मनुष्याने शिकलं पाहिजे. आता द्वंद्व सहनशीलतेची काय आवश्यकता आहे? आध्यात्मिक उन्नतीसाठी विहित कर्म करणं आवश्यक आहे. नियत किंवा नियामक तत्वांद्वारे आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती ही आपण केली पाहिजे. म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, याच्याने काय होतं तर क्रमाक्रमाने आपण देहात्म बुद्धीपासून अनासक्त होत जातो आणि ज्ञान आणि भक्ती स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी मनुष्याने ही द्वंद्व जी आहेत जीवनातली ती सहन करायला शिकलं पाहिजे. आता आपण पाहूया या द्वंद्व सहनशीलतेचा पाया काय आहे. तर मोहाबद्दलचं ज्ञान. द्वंद्व केवळ इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि उच्च ध्येय मनुष्याने ठेवलं पाहिजे जीवनामध्ये, जे आपल्याला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाऊ शकतं. तर या 2 गोष्टी या द्वंद्व सहनशीलतेच्या पाया आहेत. तर काही गोष्टी आपण ह्याच्या आकलन करून घ्यायच्यात या श्लोकातनं आणि वैयक्तिक जीवनामध्ये काही गोष्ट आपण शिकली पाहिजेत. उदाहरणांदाखल जर देण्यात आलं तर आपण ह्या तात्पर्यामध्ये दिलेली उदाहरणं पाहूया की थंडीच्या काळात पहाटे लवकर उठून सुद्धा सकाळी अंघोळ करणे, मंगलारतीसाठी आपण जेव्हा जातो तेव्हा ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर उठून आपण थंड पाण्याने आंघोळ करतो. हे काय आहे तर ही तपस्या आहे. तर
द्वंद्वांना सहन कसं करायचं यासाठी दिलेलं उदाहरण आहे. त्यानंतर प्रभुपाद सांगतात की मे महिन्याचा उकाडा असतो आणि अन्न शिजवणं हे खूप कठीण असतं, कारण अन्न शिजवताना आपल्याला अग्नीच्या जवळ जावं लागतं. पण असं असून सुद्धा घरातल्या स्त्रिया ज्या असतात त्या अजिबात या कामामध्ये कसूर करत नाहीत आणि त्या आपला स्वयंपाक करतात. तर ह्यानी काय होतं, सहनशीलता माणसाची वाढते. त्याचबरोबर काय होतं, आपले जे नातेवाईक आहेत यांच्याबरोबर जर मतभेद झाले आणि युद्ध करावं लागलं तरी एखाद्यानी त्याच्या नियत कर्मांपासून कधीही ढळू नये. आणि त्याचबरोबर तपस्यांनी युक्त असं वैराग्यपूर्ण जीवन मनुष्याला जगायची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. चैतन्य महाप्रभू यांनी काय केलं तर आपली आई आणि आपली पत्नी यांचाही त्याग केला. कशासाठी केला तर समाज प्रबोधन आणि समाजासमोर योग्य आदर्श घालून देण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी आपल्या वैवाहिक जीवनाचा त्याग केला. त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी सुद्धा अतिशय लहान वयामध्ये संन्यास स्वीकारला. तर ह्या उदाहरणांवरनं आपण समजू शकतो की तपस्यांनी वैराग्ययुक्त जीवन असं आपण स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वीकारणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी अर्जुनाला 2 नावांनी संबोधण्यात आलेलं आहे. कौंतेय आणि भारत अशी 2 नावं या ठिकाणी दिलेली आहेत. तर पाहू आपण की का ही नावं देण्यात आलेली आहेत. तर कौंतेय नामाने संबोधण्यामुळे त्याचा आईच्याकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो. त्यांचं जे श्रेष्ठ कुळ आहे आईकडचं त्याचा बोध होतो. आणि भारत या नावांनी संबोधण्यामुळे त्याचे वडील जे आहेत पांडू, तर पांडूचं कुळ किती महान आहे या दोन्ही महान कुळांचा बोध एकाच ठिकाणी भगवंत करतायत. आणि त्याच्या मागे आईकडून आणि वडिलांकडून असे दोन्ही बाजूनी थोर असा वारसा त्याच्या पाठीशी आहे. मग अशा थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. या कारणास्तव अर्जुन युद्ध करण्याचं टाळू शकत नाही. तर एक होमवर्क आपल्यासाठी असा देण्यात येईल की द्वंद्व कशा पद्धतीने सहन करण्यास आपण शिकलं पाहिजे. आता आपण भक्ती मार्गात आहोत आणि आपल्याबरोबर अनेक आपले सहचारी असतात, घरात आपले नातेवाईक असतात जे भक्ती मार्गाचा अवलंब करत असतात. त्यांच्याबरोबर आपले वैचारिक मतभेद होतात आणि आपलं त्यांच्याशी पटत नाही, जुळत नाही. मग हे द्वंद्व आहे. तर त्यांच्या बरोबर सेवा करताना कशा पद्धतीने आपण सहन करण्यास शिकलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही एक पानभर तुमचं वैयक्तिक साक्षात्कार लिहायचा आहे. आणि त्याच्यातनं आपण शिकू की जरी आपलं एखाद्याशी जमत नसेल, तोही भक्त आहे आणि मीही भक्त आहे, तर त्यांच्या बरोबरीने सेवा करताना मी कशा पद्धतीने सहनशीलता दाखवली पाहिजे हे तुम्ही लिहायचं आहे. आणि हा तुमचा होमवर्क आहे. पुढचा श्लोक आपण पाहूया. तर पुढच्या श्लोकामध्ये त्याचं शीर्षक असं देण्यात येईल, मोक्ष प्राप्तीसाठी जो पात्र व्यक्ती आहे त्याचं कारण किंवा उदाहरण, त्याचं लक्षण. यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीर सोमृतत्वाय कल्पते. कोणती व्यक्ती मोक्षप्राप्तीसाठी पात्र आहे तर आध्यात्मिक साक्षात्कारातल्या उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयामध्ये जो दृढपणे स्थित झालाय ना, तो मोक्षप्राप्तीसाठी पात्र आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण, सुखदुःखांचे आघात जे होतात ना प्रत्येकावर, ते तो अतिशय स्थिर मनाने सहन करायला जो शिकेल तो मोक्षप्राप्तीसाठी प्राप्त आहे. आता उदाहरणं पाहू आपण या संदर्भामध्ये की अर्जुनाचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर ते उदाहरण असं देता येईल की त्याला काय करायचं होतं तर त्याच्याच नातेवाईकांबरोबर त्याला युद्ध करायचं होतं. पण भगवंत काय सांगतायत, तुझं जे नियत कर्म आहे, युद्ध करणे हे तुझं नियत कर्म आहे, त्याच्यापासून तू ढळलं नाही पाहिजेस.
आणि त्यामुळे जर कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणं जरी कठीण आहे, मानसिकदृष्ट्या कठीण आहे, तरी क्षत्रिय कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि तू तुझं क्षत्रिय जे कर्तव्य आहे ते तू सोडलं नाही पाहिजेस. हा, तर या ठिकाणी असा उपदेश देतात. आता आपण पाहूया की मगाशी आपण चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण पाहिलं की तपस्यांनी भरपूर वैराग्ययुक्त जीवन. हा, चैतन्य महाप्रभूंनी काय केलं तर समाज प्रबोधन, भगवंतांच्या नावाचा प्रचार यासाठी त्यांनी आपली आई आणि आपली पत्नी या दोघांचाही त्याग केला. चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षीच संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर त्यांची पत्नी आणि आई दोघी अवलंबून होत्या. आई त्यांची वयोवृद्ध झालेली होती, त्यांची देखभाल करणारं सुद्धा कोणी नव्हतं. पण उच्चतर हेतू प्रित्यर्थ चैतन्य महाप्रभूंनी काय केलं तर संन्यास घेतला. आणि का तर त्यांनी हे दाखवून दिलं की श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात ते दृढनिश्चयी आहे. आणि ज्या व्यक्तीला भौतिक बंधनातनं मुक्त व्हायचंय ना, तर त्याच्यासाठी हा एकमात्र मार्ग आहे. तर हा या श्लोकातनं मिळणारा अर्थ आहे. श्रील प्रभुपादांनी आपल्याला हे दिलेला. पुढचा आपण श्लोक पाहूया. पुढचा श्लोक आहे 16वा. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंत तु अनयोस्तत्वदर्शिभिः. शारीरिक स्तरावरचा शोक कसा नष्ट करायचा हे जे तत्व आहे हे सत्य जाणल्याने शक्य होतं. जे असत आहे, असत कुठलं आहे? जे भौतिक शरीर आहे. हे असत का आहे? कारण ते चिरकाल टिकू शकणार नाहीये, म्हणून ते असत आहे. आणि सत काय आहे म्हणजे सत्य काय आहे? जीवात्मा हा सत्य आहे. का तर जीवात्म्याला कधीच मरण नाहीये. त्यामुळे बघा, सोप्या शब्दात सांगायचं झालं, कितीही प्रयत्न करा शरीर टिकणार नाही, आणि कितीही मारण्याचा प्रयत्न करा आत्मा मरणार नाही. सिंपल. ह्या गोष्टींना आपण समजू शकतो की याचाच अर्थ असा आहे की अर्जुनाने जरी युद्ध केलं नाही ना, तरी असं होणार नाहीये की कौरव त्यांचं मरण जे आहे ते टाळू शकणार आहेत. ते आज ना उद्या मरणारच आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला इथे एक चांगला संदेश देत आहे की जर तू यांना मारलं नाहीस ना, तर काळ बनून मी तर यांना मारणारच आहे. काय प्रॉब्लेम आहे? म्हणून जर तू आज माझ्या आदेशांचं पालन केलंस तर तू मोक्ष प्राप्तीला पात्र होशील. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतायत की तू त्यांना मार अथवा मारू नकोस, मी तर त्यांना मारणारच आहे. कशा पद्धतीने? टाइम, समय किंवा काळ, काळ बनून मृत्यू सर्व हरश्चाहम. तर हे तत्व जे आहे हे आपण जाणलं पाहिजे. आता चेतन आणि अचेतन यातला फरक आपण कशा पद्धतीने जाणू शकतो? तर शरीर आहे ना, तर शरीर हे नित्य परिवर्तनशील आहे. ते स्थायी नाही आहे. आणि आधुनिक विज्ञानाने सुद्धा मान्य केलंय की विविध प्रकारच्या पेशींची क्रिया प्रतिक्रिया यामुळे शरीर हे कायम बदलत असतं आणि शरीरामध्ये वाढ होत असते आणि हळूहळू ते म्हातारं होत असतं. पण या सगळ्या स्थित्यंतरामध्ये एक गोष्ट स्थायी राहते, तो म्हणजे आत्मा. आत्मा शाश्वत असतो. आता सर्व मान्यता या गोष्टीला सर्वांनी मान्यता दिली आहे. कोणी कोणी मान्यता दिली आहे? उभयोरपि दृष्टोंत. निर्विशेषवादी जे आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलंय, आणि सविशेषवादी जे आहेत साकारवादी त्यांनी सुद्धा मान्य केलंय. मग दोन्ही प्रकारच्या तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केलेला आहे. भले दोघे वेगवेगळ्या मार्गाचे असतील, पण आहे दोघे अध्यात्मवादीच. मग या दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे की शरीर टिकू शकणार नाहीये आणि आत्म्याला मरण नाहीये.
आता या संदर्भामध्ये अजून ॲडिशनल रेफरन्स प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिले. विष्णू पुराणात सांगण्यात आलेलं आहे 2.12.38 विष्णू पुराण, की विष्णू आणि त्यांचं धाम हे सर्व स्वयंप्रकाशित आहे आणि सर्वांना आध्यात्मिक अस्तित्व आहे. आणि सत आणि असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. या गोष्टीवरून आपण समजू शकतो. आता अज्ञानाचा प्रभाव मनुष्यावर कसा होतो? अज्ञानामुळे आपण किंवा जीव स्वतःला शरीर किंवा मन समजायला लागतो. आणि हे अज्ञान दोन प्रकारे प्रकट होतं. कसं प्रकट होतं? पहिला, मी हे शरीर आहे, याला म्हणतात देहात्मबुद्धी. आणि दुसरा, मी देव आहे, म्हणजे नियंत्रक आहे आणि भोक्ता आहे. हे अज्ञानाचं कारण आहे. स्वतःला शरीर समजणं आणि स्वतःला नियंत्रक समजणं हे अज्ञानाचं मूळ कारण आहे. तर या दोन गोष्टी दूर करायच्या आहेत जीवनातनं. म्हणजेच काय? अज्ञान दूर करायचंय. कसं करणं शक्य आहे? शाश्वत संबंध प्रस्थापित करायचा. पूजक आणि पूजनीय, जीवात्मा आणि परमात्मा. मी छोटा आहे आणि भगवंत मोठे आहेत. मी त्यांची पूजा करणारा आहे आणि भगवंत हे माझ्यासाठी पूजनीय आहेत. आणि एक पूजा करणारा, ज्यांची पूजा करतोय ते भगवंत, यांच्यामध्ये एक शाश्वत संबंध आपण प्रस्थापित करायचा आहे. आत्ताच्या घडीला आपण तो संबंध विसरलेलो आहोत. हे एक पहिलं कारण आहे अज्ञान दूर करण्याचं. द्वंद्वातला भेद समजून घ्यायचा. मी अंशरूप आहे, अणुरूप आहे आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत विभू आहे. हा भेद आपण समजून घेतला पाहिजे. मी अंश आहे आणि भगवंत पूर्ण आहेत आणि अंशाचं हे कर्तव्य आहे की पूर्णाची सेवा करणे. हा भेद आपण जाणून घेतला पाहिजे. याच्यानेही आपलं अज्ञान दूर होऊ शकतं. अजून एक मुद्दा पाहू आपण, की भगवंतांचं स्वरूप जाणून घ्यायचं. कसं? की प्रथम स्वतःला जाणून घ्यायचं आणि मग भगवंतांचं स्वरूप जाणून घ्यायचं. कसं? की अंश आणि पूर्ण याचं ज्ञान प्राप्त करायचं. जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. कृष्णेर तटस्थ शक्ती भेद अभेद प्रकाश. याच्यावरून आपण समजू शकतो आपलं स्वरूप हे भगवंतांचं. आपण नित्य रूपात भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत आणि भगवंत नित्य रूपात आपले स्वामी आहेत, आपले मालक आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शास्त्रातला संदर्भ आपण वाचला पाहिजे. वेदांत सूत्र, श्रीमद भागवतम मध्ये एक छान श्लोक आहे, एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा स्वतः सांगतायत की मी सर्व निर्मितीचा स्रोत आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण भगवंत या ठिकाणी सांगतायत. तर या गोष्टीतनं आपण आपलं अज्ञान दूर करू शकतो. कसं? जीव हा भौतिक नाही आहे. जीवात्मा हा आध्यात्मिक आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. हा जो अंश आहे जीवात्मा, हा माझाच नित्य अंश आहे असं भगवंत सांगतात. आणि भगवंत आध्यात्मिक आहेत, त्याचप्रमाणे आपण सुद्धा 100% आध्यात्मिक आहोत. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं. काय? शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानलं जातं आणि शक्ती किंवा प्रकृती जी आहे तिला गौण मानलं जातं. कशा पद्धतीने? शक्ती ही शक्तिमानाकडे असते. त्यामुळे शक्तिमान हा प्रथम महत्वाचा आहे आणि शक्ती ही दुय्यम महत्वाची गोष्ट आहे.
त्यामुळे ती गौण आहे. ज्याप्रमाणे मालक आणि सेवक, गुरु किंवा शिष्य यांच्यामधला संबंध जो असतो, त्याचप्रमाणे जीवात्मा हे नित्य रूपात भगवंतांच्या अधीन असतात. आणि भगवद्गीतेचा आपण आश्रय का घेतला पाहिजे, भगवद्गीता का दिली भगवंतांनी आपल्याला, तर हे अज्ञान जे आहे, ज्याच्यामुळे जीवात्मा प्रभावित झालाय, ते अज्ञान दूर करण्यासाठी आणि जीवात्म्यांना बुद्धिमान करण्यासाठी, त्यांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवंतांनी हे भगवद्गीतेचं अमूल्य असं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आता ह्याच्यासाठी काही संदर्भ आहेत, ॲडिशनल रेफरन्सेस आहेत. ते ॲडिशनल रेफरन्स मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही शोधायचे आहेत. मी सांगणार आहे कुठे आहेत ते. तर चैतन्य चरितामृत मध्य लीला 22:87 हा श्लोक तुम्ही वाचायचा. असत संग त्याग येई वैष्णव आचार. त्याचबरोबर श्रीमद भागवतम 3रा स्कंध 15वा अध्याय आणि 25वा श्लोक हाही तुम्ही वाचायचा आहे. आणि उपदेशामृतमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण वाईट लोकांच्या संगतीत राहिलं नाही पाहिजे. तर हेही आपले ॲडिशनल रेफरन्सेस आहेत, ते आपण पालन करायचं. आता आपण पाहूया पुढचा श्लोक 17वा. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. आत्म्याच्या विज्ञानाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कसं समजायचं ते, आत्म्याचं लक्षण स्पष्ट करून सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण शरीरभर चैतन्य पसरलेलं असतं, केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत ही चेतना संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. आणि शरीराला अंश किंवा पूर्ण रूपात होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला आहे. त्याच्याच बरोबर हे जे चैतन्य संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे ना, फक्त त्याची एक मर्यादा आहे. काय की तो फक्त या केवळ शरीरापुरता मर्यादित आहे. एखाद्या व्यक्तीच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. समजा मला खोकला झालाय आणि खोकताना मला काय त्रास होतोय हे माझ्या नातेवाईकांना कदाचित जाणीव होणार नाही, ती फक्त मलाच होणार. तर हे शरीर जे आहे ना, हे व्यक्तिगत जीवाचं एक आच्छादन आहे. आणि जीवात्म्याच्या शरीरातल्या उपस्थितीचं लक्षण हे त्याच्या व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येतं, हे आपण पाहू शकतो. तर हे आत्म्याचं लक्षण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलंय. आत्म्याचा आकार, तर याबद्दल आपण 17वा जो आपला क्लोज बुक एक्झाम तयारी प्रश्न होता त्याबद्दल आधीच चर्चा केली आहे. पुन्हा एकदा पाहूया. श्वेताश्वतर उपनिषद आणि मुंडक उपनिषद या दोघांमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च. तर हे काही संदर्भ आहेत. त्याचं माप काय आहे, परिमाण काय आहे. केसाचं टोक घेतलं आणि त्याचे 10,000 भाग केले तर तो एक भाग जेवढा होईल तेवढा आत्म्याचा आकार आहे. हा व्यक्तिगत आत्मारूपी चित्कण जो आहे, जे स्फुल्लिंग आहे, हे अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे संपूर्ण भौतिक शरीराचं आधारभूत तत्व आहे, हे आपण जाणलं पाहिजे. हे एवढं छोटं आहे पण संपूर्ण शरीरामध्ये चेतना पसरवतोय. म्हणजे आत्म्याचं स्थान किती महत्वाचं आहे, आत्मा किती महत्वाचं कार्य शरीरात करतो हे आपल्याला समजून येईल. आत्म्याने शरीर सोडल्यानंतर शरीर असेल पण त्याला कशाची जाणीव होणार नाही. त्यामुळे आत्म्याची उपस्थिती किती महत्वाची आहे हे आपण समजून घ्यायचंय. त्याचा आकार किती आहे, परमाणू, अणुपेक्षाही छोटा. मग ह्याला समजणार कसं, केवळ बुद्धीद्वारे आपण समजू शकतो. तर हा परमाणू कशा रूपात या शरीरात उपस्थित राहतो, कशा पद्धतीने त्याला सगळ्याचं ज्ञान होतं. तर 5 प्रकारचे वायू, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, याच्यावर हा आत्मा तरंगत हृदयामध्ये स्थित असतो. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
देहधारी जीवात्म्याचा प्रभाव जो आहे, ह्या आत्म्याचा प्रभाव आहे, हा संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. केसाच्या टोकालाही स्पर्श होऊ दे किंवा पायाच्या नखालाही स्पर्श होऊ दे किंवा मुंगी चावू दे, आपल्याला लगेच त्याची जाणीव होते. आणि आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव जो आहे ना, हा दृग्गोचर होतो. हे श्वेताश्वतर उपनिषदमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे त्याच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे. आता आत्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर कसा पसरलेला आहे? तर ज्या शरीरातनं आत्मा निघून गेला ते शरीर आहे, पण त्याला चेतना नाही, म्हणून त्याला मृत शरीर म्हणतात. दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल. आपण औषध घेतो, आपल्याला डोकेदुखी झालेली असते, मग आपण गोळी डोक्यावर ठेवत नाही किंवा तिथे त्याचं चुरा करत नाही किंवा तिथे लावत नाही. ती गोळी आपण पोटात घेतो. गोळी पोटात घेतो, पण थोड्या वेळाने डोकेदुखी बंद होऊन जाते. तशाच पद्धतीने औषधातलं जे कार्यकारी तत्व आहे ना, त्याचा प्रभाव जसा संपूर्ण शरीराभर होतो. कधी कधी आपल्याला गुडघा दुखतो, मग आपण काय करतो? गुडघा दुखणं जे आहे ते बंद करायची पेनकिलर जी गोळी आहे ती खातो अशी, मग ती पोटात जाते आणि मग ज्या ठिकाणी दुखतंय आपल्याला तिथे जाऊन त्याचा प्रभाव होतो, मग ते दुखणं बंद होतं. ज्या पद्धतीने औषधाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो ना, त्याच पद्धतीने हे जे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, आत्मा आहे, त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर असतो. आता बघा, सूर्य एका ठिकाणी आहे, पण संपूर्ण विश्वामध्ये तो पसरलेला आहे. कशाद्वारे? सूर्यप्रकाशाद्वारे. आणि त्याद्वारे सूर्य काय करतोय? तर संपूर्ण विश्वाचं पालन पोषण करतोय. त्याच पद्धतीने आत्मा हा हृदयात स्थित आहे, पण संपूर्ण शरीराचं पालन पोषण करतोय. कुठल्याही गोष्टीला काही आपल्याला त्रास होऊ दे, नखाला त्रास झाला, बोटाला त्रास झाला, केस कोणी उपटले आपले किंवा कोणी चिमटा काढला, तर लगेच आपल्याला त्याची जाणीव होते. तर भौतिक क्रियाद्वारे ह्या चेतनेचं शरीरात पुनरुत्थान करता येत नाही. एखादा म्हणेल की ही भौतिक क्रिया आहे. मग असं जर असतं तर जेव्हा आत्मा शरीर सोडतो ना, तेव्हा कुठल्या तरी शास्त्रज्ञांनी किंवा कोणीतरी अशी काहीतरी क्रिया केली असती आणि आत्म्याला पकडून पुन्हा शरीरात घातलं असतं आणि तेच शरीर पुन्हा जिवंत केलं असतं. असं होऊ शकत नाही ना. काय आहे की कुठल्याही भौतिक पदार्थांचं संमिश्रण केलं प्रयोगशाळेमध्ये तर चेतना निर्माण करता येत नाही. तर चेतना हा आत्म्याचा गुणधर्म आहे. ही कुठल्याही भौतिक संमिश्रणाद्वारे तयार होत नसते. आत्मा आहे म्हणून शरीरात चेतना आहे, हे आत्म्याचं लक्षण आहे. आता वैदिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान याच्याबद्दल आपण चर्चा करू. वैदिक विज्ञान काय सांगतं? अनुरूप आत्मा हा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्याबरोबर निश्चितपणे हृदयात आहे, हेही वैदिक शास्त्र सांगतं. आणि म्हणूनच शरीराच्या हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती या आत्मा आणि परमात्म्यापासून उत्सर्जित होते, जे हृदयात असतात. हे वैदिक विज्ञान सांगतं. ईश्वरा सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रमयन् सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. आता आपण पाहू आधुनिक विज्ञान काय सांगतं. आधुनिक विज्ञान तांबड्या पेशींचं महत्व मान्य करतं बरं का. त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की शरीरामध्ये ज्या तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, पण शक्तीचं उगमस्थान आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाहीयेत आजच्या घडीला सुद्धा, कारण त्यांना हे मान्य करावं लागेल. पण तरी सुद्धा ते इनडायरेक्टली मान्य करतात की शरीराला जी संपूर्ण शक्ती लागते ना, ती हृदयापासून निर्माण होते. आणि हृदय शरीराला लागणाऱ्या सर्व शक्तींचं उगमस्थान आहे, हे ते इनडायरेक्टली मान्य करतात. म्हणजे ते डायरेक्टली जरी मान्य करत नसले की आत्मा आहे,
तर ते इनडायरेक्टली मान्य करताय हृदय आहे आणि हृदय महत्वाचा भाग आहे शरीराचा, कारण तो संपूर्ण शरीराला शक्ती पुरवतो, म्हणून ते मान्य करतात. तर आपण ह्या दोन्हीही तत्वज्ञानातलं म्हणजे आधुनिक विज्ञान आणि वैदिक विज्ञान याच्यातलं साधर्म्य या गोष्टीतनं समजू शकतो की दोघेही मान्य करताय आत्मा. आता वैदिक विज्ञान तर हे अपौरुषेय असल्यामुळे ते दोषरहित आहे, त्यामुळे त्यांचं वैदिक शास्त्राची शिकवण ही 100% योग्य आहे. आधुनिक विज्ञान सुद्धा इनडायरेक्टली मान्य करतंय हृदय. तर ह्यातनं आपण समजू शकतो. आता एवढं सगळं ऐकून एखादा व्यक्ती जर अक्कल शून्य असेल ना, तर तोच व्यक्ती असं म्हणू शकेल की हा परमाणु रूप जीवात्मा जो आहे ना, हाच भगवान आहे किंवा हाच सर्वव्यापी विष्णू आहे. हा एखादा अक्कल शून्य व्यक्तीच म्हणू शकतो. संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये जीवात्मा हा अणुरूप आहे हे मान्य करण्यात आलेलं आहे. आणि कोणताही सुज्ञ म्हणजे बुद्धिमान व्यक्ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. मी म्हणजे भगवान असं म्हणणारा व्यक्ती याची समज जी आहे ना, ही साफ चुकीची आहे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी परमाणु रूप जीवात्मा आहे, मी अतिशय सूक्ष्म आहे. आपण त्याचं परिमाण पाहिलं ना, केसाच्या टोकाच्या भागाचे 10,000 भाग केल्यानंतर एक भाग जेवढा होतो तेवढा जीवात्मा आहे. पण परमात्मा तर विश्वरूप आहे ना. मग दोघेही सेम झाले का? नाही. मग अक्कल शून्य व्यक्ती या दोघांना सेम समजतो. म्हणून मीच परमात्मा आहे हा समज आहे, हा साफ चुकीचा समज आहे. या ठिकाणी हे स्पष्ट करण्यात आले भगवद्गीतेमध्ये. आता पाहू आपण आत्म्याची आणि परमात्म्याची तुलना कशी करायची. सिंपल उदाहरणावरून समजू आपण. आपल्या घरात सूर्याचा प्रकाश येतो आणि त्या प्रकाशात जर आपण पाहिलं तर असंख्य असे तेजोमय म्हणजे अणू, म्हणजे ते असे प्रकाशित झालेले असे अणू आपल्याला हालचाल करताना दिसतात. हे सगळ्यांचं उदाहरण आहे, सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. हे जे आहेत ना, हे अंशरूप जीवात्मे आहेत. आण्विक स्फुल्लिंग आहेत, अणुरूपात असलेली स्फुल्लिंग आहेत. त्यांना प्रभा किंवा पराशक्ती असं म्हटलं जातं. पण या अणुरूपानं कोणी सूर्य आहे असं म्हणू शकत नाही. सूर्याचा प्रकाश आपल्या घरात येऊ शकतो, तेव्हा आपण असं म्हणू शकतो सूर्याचा प्रकाश माझ्या घरात आला आहे. आपण असं नाही म्हणू शकत की सूर्य माझ्या घरात आलाय. सूर्य तुमच्या घरात आला तर जळून जाईल, सगळं राख होऊन जाईल आपली एका क्षणामध्ये. त्यामुळे माझ्या घरात जर कोण आलंय तर सूर्य आला नसून सूर्याचा प्रकाश आलेला आहे. आणि हे आपण समजू शकतो, प्रकाशात अनेक असे जे अणू असतात ते तरंगताना इकडे तिकडे हालचाल करताना आपल्याला दिसतात. त्यांना प्रभा किंवा पराशक्ती म्हटलं जातं. तर ह्याच्यावरनं आपण तुलना करू शकतो आत्मा आणि परमात्मा ह्याची. हठयोग आणि आत्म्याचं शुद्धीकरण. आता आपण पाहू हठयोग म्हणजे काय. तर विविध आसनाद्वारे हा जो पवित्र जीवात्मा आहे त्याला घेरणारे जे 5 वेगवेगळे प्राण आहेत त्याचं नियंत्रण करणं हे हठयोगाचं प्रयोजन आहे. आणि हठयोग हा भौतिक लाभासाठी न करता सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतनं मुक्त करण्यासाठी दिलेला आहे. योग कशासाठी केला पाहिजे? पैसे कमवण्यासाठी नाही. आसन करून दाखवणं, प्राणायाम करून दाखवणं आणि त्यानंतर लोकांकडनं पैसे गोळा करणं त्यांना शिकवून, हा त्याचा उद्देश नाहीये. तर योग कशासाठी करायचा आहे? आत्म्याची चेतना वर उठवण्यासाठी. हा त्याचा उद्देश आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मनः श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मता. भगवान कृष्ण डायरेक्टली सांगतायत हे योग करण्याचं मूळ उद्देश काय आहे? भगवंतांची भक्ती करायची आहे. जीवात्म्याला या 5 प्राणांपासून मुक्त करायचंय, त्याला भगवत धामात घेऊन जायचंय. हा उद्देश असला पाहिजे. शारीरिक कसरती करून दाखवणं, आणि ज्यांना काहीच येत नाहीये त्यांना वेगवेगळी आसनं करून दाखवायची
आणि त्यांच्याकडनं शाबासकी मिळवायची आणि त्यांना शिकवायची आणि त्यांच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे. हा उद्देश नसला पाहिजे योगाचा. योगाचा उद्देश काय पाहिजे? जीवात्मा मुक्त कसा होईल या भौतिक गुंतागुंतीतनं, हा उद्देश असला पाहिजे. आता ह्याच्यावर आत्मा आणि परमात्मा याच्यावर तुम्ही काय करायचंय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही ह्याच्यावर ना ब्रेनस्टॉर्मिंग करायचंय, वादविवाद. आपल्या बॅचमध्ये जे कोणी इतर भक्त आहेत तुम्ही सगळ्यांनी कधीतरी 4-5 जणांनी एकत्र या आणि हा वाद करायचा आहे, वादविवाद करायचा आहे. कसा करायचा? आत्मा म्हणजेच परमात्मा या गोष्टीवर तुम्ही वादविवाद करायचा आहे. आणि काय सांगायचं? आत्म्याचं अस्तित्वच नाही आहे आणि फक्त शरीर अस्तित्वात आहे, या गोष्टीवर वादविवाद करायचा. म्हणजे चुकीच्या गोष्टीवर वादविवाद करायचा आहे. का करायचा आहे? त्याच्यातनं तुम्हाला कळेल की समाजामध्ये कुठल्या चुकीच्या प्रथा प्रचलित आहेत ते. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क राहणार आहे या श्लोकातला, 17व्या श्लोकातला. आपण पुढचा श्लोक पाहू, 18वा श्लोक. 18व्या श्लोकामध्ये अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. काय या ठिकाणी खूप महत्वाचे मुद्दे आहेत. आपण एक एक मुद्दा पाहू. मला हे नंबर वाईज सांगणं शक्य होणार नाही. एक एक मुद्दा घेऊन मी तुम्हाला सांगेन, तो तुम्ही लक्षात ठेवायचा, नोट डाऊन करून घ्यायचा, किंवा या तात्पर्यामध्ये श्रीरूप प्रभुपादांनी दिलेलं आहे ते अंडरलाईन करून घ्यायचं. निसर्गता शरीर नाशिवंत आहे. ते आत्ता मरेल, काही काळाने मरेल, 100 वर्षांनी मरेल, पण मरेल हे निश्चित. का शरीर प्राप्त होतं? 2 कारणांनी. कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देह उपपत्तये, या 2 गोष्टींनी शरीर आपल्याला प्राप्त होतं. चेतनेचा विकास करण्यासाठी धार्मिक रीतिरिवाजांचं पालन करणं अनिवार्य आहे. आवश्यक नाही असं म्हणत आहे मी, अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. नाहीतर काय होईल? कर्माचा फेरा चुकलेला नाहीये. कर्माणि निर्दहती किंतुच भक्ती भाजा, भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये. ब्रह्मसंहितेत हा संदर्भ येतो की कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाहीये. मग कर्माचा फेरा चुकवण्यासाठी काय केलं पाहिजे? चेतनेचा विकास केला पाहिजे. आत्मा अविनाशी आहे, कारण तो दिसू शकत नाही. मग कसं काय मारला जाईल? जी गोष्ट दिसूच शकत नाही तिला आपण मारू कसं काय शकतो? मायावादाचं खंडन आहे. शोक आणि भौतिक शरीराबद्दल करुणा करायची गरज नाहीये, कारण मागच्या श्लोकात पाहिलं आपण, नासतो विद्यते भावो, कितीही प्रयत्न करा शरीर वाचणार नाही, आणि कितीही मारण्याचा प्रयत्न करा आत्मा मरणार नाही, कारण आत्मा अमर आहे. मग शोक कशासाठी करायचा? काय कारण आहे? आत्मा महत्वाचा आहे, शरीर महत्वाचं नाहीये. कारण ज्या क्षणी आत्मा शरीर सोडतो त्या क्षणापासून शरीर डिकंपोज व्हायला सुरुवात होते, म्हणजे शरीराचं विघटन व्हायला सुरुवात होते. थोडा जास्त वेळ ठेवलं तर शरीरातनं, आत्म्याने जे शरीर सोडलंय म्हणजे जो व्यक्ती मृत झालाय त्या शरीरातनं विचित्र घाणेरडा वास यायला सुरुवात होतो, त्याच्यात किडे पडायला सुरुवात होतात. याचाच अर्थ काय? शरीर टिकत नाही, आत्मा मरत नाही. वेदांत सूत्रामध्ये जीवात्म्याला तेजोगुणी म्हटलेलं आहे. का? कारण ममाई वांशो जीवलोके, परमश्रेष्ठ प्रकाश जो आहे ना त्याचं हे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे जीवात्मा, म्हणून हा तेजोगुणी आहे. म्हणून अर्जुनाला या ठिकाणी स्पष्टपणे युद्ध का केलं पाहिजे ही सूचना दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे. कारण अविनाशी आत्मा मरणार नाहीये, आणि भौतिक शरीर आणि भौतिक शरीराबद्दल असलेली आसक्ती याच्यापेक्षा धर्माचं कार्य मोठं आहे, म्हणून युद्धाला पर्याय नाहीये. एक काही फार महत्वाचे मुद्दे, हा अतिशय महत्वाचा श्लोक आहे, ह्याच्यातनं आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. हा आपण तात्पर्य जरूर, प्रभुपादांचं तात्पर्य आपण वाचलं पाहिजे. 19वा श्लोक बघू. हाही संपूर्णपणे महत्वाचा श्लोक आहे.
य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतौ नायम हंती न हन्यते. महत्वाचा श्लोक आहे. काय महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये? जीवात्मा कधीही मारला जात नाही, कारण तो आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक गोष्टीला कुठली भौतिक गोष्ट मारू शकत नाही. सिंपल. बाह्य साधनाने शरीर नष्ट होऊ शकतं, कारण शरीर भौतिक आहे. एखादा येऊन गोळी घालेल आपल्याला, बाह्य साधन आहे, त्यांनी काय होईल? शरीर नष्ट होणार, कारण शरीर भौतिक आहे. आत्मा इतका सूक्ष्म आहे की कुठल्याही भौतिक शस्त्रांनी त्याला मारता येणं कदापिही शक्य नाहीये. आता ह्याच्यातनं एक मुद्दा उपस्थित होतो की जर आत्मा अविनाशी आहे, पण मारणं, एखाद्याला मारणं ही क्रिया निंदनीय आहे आणि शिक्षेसाठी पात्र आहे, कारण तो कायदा आहे. हे कायदे आध्यात्मिक जगतातून आलेले, त्यानंतर भौतिक जगताने हे कायदे स्वीकारलेले की आत्मा अविनाश. एखादा माणूस म्हणू शकेल की ठीक आहे, हा जो आहे आत्मा अविनाशी आहे, या तत्वाचा मी आधार घेतो, मग मी खून करतो एखाद्याचा. चालणार नाही. त्याच्यावर शिक्षा, त्याला शिक्षा होईल, खटला भरला जाईल, त्याला फाशी दिली जाईल किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. का? मारणं ही क्रिया निंदनीय आहे आणि ती शिक्षेसाठी पात्र आहे. आता काही जण असं म्हणतात की प्राण्यांच्या शरीरात कुठं आत्मा आहे, मग आपण प्राण्यांना मारू शकतो. हे पापकर्मात गोंडलं जातं. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हत्या ही हत्याच आहे. एखादा म्हणू शकेल की मी छोट्या एखाद्या प्राण्याला मारून खाईन. आता एखाद्या छोट्या प्राण्याला मारून खाल्ल्यामुळे कदाचित त्या देशाचा कायदा त्याला शिक्षा करणार नाही, पण निसर्ग नियम आणि वैदिक ज्ञानाद्वारे तो शिक्षेस पात्र आहे. हत्या ही हत्याच आहे, त्याला क्षमा नाही. वेदाज्ञान व्यतिरिक्त हत्या ही निंदनीय आहे आणि शिक्षेस पात्र आहे. अश्वमेध यज्ञ, गवालंबम अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आध्यात्मिक जे आदेश आहेत, वैदिक आदेश आहेत, त्यांना अनुसरून असल्यामुळे अश्वमेध यज्ञामध्ये यज्ञात घोड्याची आहुती दिली जाते आणि त्याने काय होतं? त्या घोड्याला लगेच आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं आणि तो वैकुंठात जाऊ शकतो किंवा त्याला मनुष्य शरीर प्राप्त होऊ शकतं. म्हणजे त्याची खूप फास्ट उत्क्रांती किंवा इव्होल्युशन होतं. मग हे वैदिक आज्ञा दिलेल्या आहे, ती प्रक्रिया आहे, म्हणून हे करणं हे पापकर्म नाहीये. वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञात आहुती ज्या व्यक्तीची दिली जाते, ज्या प्राण्याची दिली जाते, त्याला लगेच मनुष्य शरीर प्राप्त होतं. आता अजून एक गोष्ट पाहू. तू युद्ध कर आणि यांना मारून टाक, हा आदेश कोणी दिला होता? हा कृष्णांनी दिलेला होता, भगवान श्रीकृष्णांनी दिलेला होता. मग हा आदेश कृष्णांनी दिला असेल तर जबाबदारी कोणावर येते? कृष्णावर येते. कसं समजायचं? कुठल्याही देशाचं शासन किंवा सरकार त्याच्या सैनिकांना आदेश देतं युद्ध सुरू झाल्यावर, शत्रू सैन्याला गोळ्या घालून ठार मार. मग सैनिक काय करतो? शत्रू सैनिकांना गोळ्या घालतो आणि त्यांना ठार मारतो. जबाबदारी कोण घेतं? त्या देशाचं सरकार त्याची जबाबदारी घेतं. आणि समजा एखाद्या सैनिकाने स्वतःच्या लहरी खातर आपल्या शेजाऱ्याशी भांडण उकरून काढलं आणि त्याला गोळी घातली, मग भले तो सैनिक असे ना, पण सरकारचा आदेश नाहीये, मग त्याच्यावर खटला भरण्यात येईल, त्याच्यावर पोलीस कारवाई होईल आणि सरकारी नियमाप्रमाणे त्याला मृत्यूदंडाची किंवा जी काही शिक्षा आहे ती देण्यात येईल त्याला. काय आहे? योग्य आणि निश्चित कारणाशिवाय हत्या केली नाही पाहिजे. जर भगवंतांचा आदेश आहे तर अर्जुनांनी निश्चितपणे युद्ध केलं पाहिजे. सरकारने सांगितलंय तर सैनिकांनी निश्चितपणे शत्रू सैन्यावर हल्ला केला पाहिजे, त्यांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, कारण सरकारचा आदेश आहे. ह्याच्या मागे कारण काय आहे? योग्य आणि निश्चित कारण हे असल्याशिवाय हत्येला अनुमती देण्यात येत नाहीये. आता बघा,
सैनिकांनी रणांगणावर केलेली हत्या आणि समजा घरी येऊन शेजाऱ्यांबरोबर केलेलं भांडण आणि त्याची केलेली हत्या, ही दोन्ही कृत्य वेगवेगळी आहेत. आणि एकासाठी त्याला वेगवेगळी चक्र देण्यात येतात. वीर चक्र, परमवीर चक्र, महावीर चक्र अशा गोष्टी देण्यात येतील. पण घरी येऊन जर त्यांनी एखाद्या शेजाऱ्याबरोबर किंवा आपल्या एखाद्या शत्रूबरोबर घरातल्या किंवा गावातल्या भांडण उकरून काढलं आणि त्याची हत्या केली, तर तेच सरकार त्याला मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतं, कारण दोन्ही कृत्य वेगळी आहेत. आणि वैदिक आदेश असा आहे, मा हिंसात सर्वभूतानी, तू कोणाचीही हत्या करता कामा नये, हा वैदिक आदेश आहे. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी या श्लोकामधनं आपण शिकल्या. तर या ठिकाणी आपण थांबूया. 11 ते 19 हे श्लोक पूर्ण झालेले आहेत. तर या धड्याचा तुम्ही अभ्यास करा. जे जे होमवर्क मी तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण करा. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.